महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं आज 28 जानेवारी रोजी विमानाच्या दुर्दैवी अपघातात निधन झालं. मुंबईहून बारामतीमध्ये लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला आणि अजित पवार यांच्यासह 6 जणांनी जीव गमावला. हजरजबाबी, मिश्कील आणि चतुरस्त्र अभिवक्ता गमावला अशा प्रतिक्रिया देत अनेक जण व्यक्त झालेत. राजकारणीच नाही तर कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त होत श्रद्धांजली दिली आहे. वडील स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यामुळे जवळचे संबंध होते आणि त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे, असं रितेश म्हणालाय. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. मातीशी घट्ट नातं असलेला आणि लोकांच्या मनातला नेता आज काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात मोदींनी हळहळ व्यक्त केली आहे. माननीय अजित पवार यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.